परत नोव्हेंबरपर्यंत त्यांना अहवाल देऊन त्यांची परत पुढची बैठक घेणार आहे. पण आजच्या बैठकीमध्ये या सर्व विषयांवर म्हणजे वाहतूक कोंडी असेल, आळंदीचं पिण्याचं पाणी असेल, त्याचबरोबर पुणेकरांच्या दृष्टिकोनातून आणि सगळ्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असणारी देवस्थानं असतील, याच्याबद्दल खूप चांगली चर्चा झालेली आहे. आणि सगळ्या ठिकाणी सर्व या देवस्थानांमध्ये जे फिजिकली डिसेबल आहेत किंवा विशेष गरजा आहेत त्यांना पायऱ्या चढण्यासाठी रेलिंग असावं, रोपवेच्या कामाला एकविरेला प्रगती करावी, तसंच सर्व ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहांची संख्या पुरेशा प्रमाणामध्ये गडकोट किल्ले आणि इतरत्रसुद्धा स्वच्छतेच्या बरोबर केली जावी अशा मी सूचना दिलेल्या आहेत. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड याच्यातली काही स्थानं विकसित घेण्यासाठी ते घेत नाहीत 3% निधीमधून, तर तीसुद्धा काही आवश्यकता पडली तर या दोन्ही शहरातली आणि PMRDAमधली सुद्धा काही स्थानं जतन करण्यासाठी घ्यावी अशा सूचना मी दिलेल्या आहेत. आणि जिल्हाधिकाऱ्यांचं मला अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य या कामात मिळालेलं आहे. एक शेवटचा मुद्दा जाता आता ते म्हणजे सरकारी जमीन जे असतात त्या जमिनी काही वेळेला काही हितसंबंधी लोक स्वतःला वापरण्यासाठी घेतात आणि नंतर सरकारी मालमत्तेला आव्हान दिल्यासारखी परिस्थिती होते. तर येरवडा मनोरुग्ण रुग्णालयाच्या ज्या जमिनी आहेत त्याचं काय झालेलं आहे, त्या जमिनी आहेत का रुग्णालयाच्या ताब्यात का, त्याचाही काही पुढे प्रस्ताव होता, काही लोकांनी मागितल्या होत्या, त्याच्याबद्दल मी जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा केली असता सर्वोच्च न्यायालयाचे असे निर्देश आहेत की मनोरुग्णालयाच्या जमिनी अशा कुणालाही दिल्या जाणार नाहीत आणि त्यामुळे त्या मनोरुग्णालयाच्या जमिनी ज्या आहेत त्या इंटॅक्ट आहेत अशा प्रकारची माहिती मला जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे. याखेरीज तुम्हाला काही विचारत असेल तर तुम्ही जरूर विचारू शकता. धन्यवाद. विचारा ना, तुम्ही विचारा, उत्तर द्यायचं की नाही मी ठरवेन ना. ताई, तुम्ही जसं जमिनीचा आता विषय काढला तसंच पुणे पोलिसाच्या माजी आयुक्त मीरा बोरवणकर यांनी काल एका पुस्तकातनं तत्कालीन पालकमंत्र्यांवरच एक आरोप केले की जे येरवडा पोलीस स्टेशनचा भूखंड होता तो तेव्हाचे पालकमंत्री जे होते त्यांनी त्याला विरोध केला होता आणि त्यांनी एका खाजगी बिल्डरला हे सगळं ती जागा दिली होती. काय तुम्हाला असं याबद्दल प्रकरणासंदर्भात? मला असं वाटतं की सन्माननीय अजितदादांनी त्याच्या संदर्भात स्पष्टीकरण ऑलरेडी दिलेलं आहे की मी कधी असं जमिनींच्या बाजूने भूमिका घेतलेली नाही आहे म्हणून. परंतु गृह विभाग जो आहे तो सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. तर मला असं वाटतं की कारागृहातून तो कैदी जो पळाला आणि बराच काळ दीर्घ काळ ससून रुग्णालयात होता, तर एवढी परवानगी कशी काय कारागृहाने त्याला दिली, एवढं त्याला आजारपण काय झालं होतं याची चौकशी गृह विभागाच्या ACS होम यांनी केली पाहिजे. आणि त्याचबरोबर कारागृह जेलला त्या संदर्भातली पाहणी आणि चौकशी यांचा अहवाल सरकार घेणार आहे. परंतु स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही प्रकारांच्यामध्ये दोन्ही घटनांच्या संदर्भात काय वस्तुस्थिती आहे ती राज्याचे गृहमंत्री म्हणून तपासून घ्यावी असं मला वाटतं. ताई, दीपक केसरकर आज माध्यमांशी बोलताना असं म्हणाले की उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना युतीमध्ये येण्यास तयार होते, मात्र संजय राऊतांनीच हे न विचारता सगळी गोष्टी ज्या आहेत त्या शरद पवार आणि अजित पवारांपर्यंत पोहोचले. तेव्हा ताई तुम्ही स्वतः उद्धव ठाकरेंबरोबर होत्या, काय सत्यता आहे? आम्हाला असं आहे की आम्ही उद्धव ठाकरेंच्या बरोबर जे होतो ते अनुयायी म्हणून होतो. त्याच्यामुळे ते सांगत होते की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षावर जायचं नाही आहे असं ते आम्हाला सांगत होते. आता त्यांना पलीकडच्या बाजूनी काय माहिती असेल ते वेगळ्या भूमिकेमध्ये होते, त्यामुळे त्याच्यावरती मी काही भाष्य करणं योग्य नाही असं मला वाटतं. परंतु आम्हाला अनेक जणांना जेव्हा 2019ला युती झाली आणि नंतर लोकसभेची युती झाली म्हणजे 2019ला ते चांगलं वाटलं होतं की त्या काळामध्ये असं वाटलं होतं की राष्ट्रीय विकासाच्या याच्यामध्ये राष्ट्रीय विकासाच्या मार्गावरती आपण सहभागी होऊ शकू या दृष्टिकोनातून आम्ही काही वेळेला मत व्यक्त पण केलेलं होतं त्यांच्याकडे. परंतु आमच्या पक्षामध्ये भूमिका जी होती ती कुठल्याही पक्षात तशीच असते की बॉस इज ऑलवेज राईट, त्या पद्धतीनेच आमची भूमिका त्यावेळेला होती. परंतु सन्माननीय केसरकर यांनी जे भूमिका मांडलेली आहे ते मला असं वाटतं की त्याच्यावरती कोणी ना कोणी फॅक्च्युअल वस्तुनिष्ठ असं म्हणणं सांगितलं पाहिजे, तर त्यातलं काय सत्य आहे ते खरं समोर येईल असं मला वाटतं. मीरा बोरवणकरांसारख्या एवढ्या धडाडीच्या अधिकारी म्हणून त्या प्रसिद्ध होत्या आणि आता त्यांनी पुस्तकातून जी माहिती दिली त्यातून काही वेगळा उद्देश असण्याची शक्यता आहे का? ज्या पद्धतीनं कालपासून बातम्या येतात देशभरात, महाराष्ट्रात देशभरात हा विषय चर्चेला गेला की अजित पवारांनी एका भूखंडाच्या कामासाठी दबाव आणला होता. मी ते पुस्तक वाचलेलं नाही आहे,
दुसरं कोणी मनुष्य जेव्हा एखादं स्वतःचं म्हणणं मांडतो त्याला त्यांचा काही हेतू असतो तेव्हा ते लिहित असतात असं मला एक लेखक म्हणून वाटत नाही. मी नुकतंच आता ऐसपैस गप्पा लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये काही कोणाला गौप्यस्फोट वाटू शकतात. त्यामुळे त्याच्यामधलं काय तथ्य आहे किंवा नाही याच्यापेक्षा एका वेगळ्या पद्धतीचं अनुभवांचं अंतरंग लेखिकेने मांडलेलं असतं. याच्या पलीकडे कुणावरती भाष्य मी करावं असं मला वाटत नाही आहे. आज एक काही जणांच्या निदर्शनाला आलं असेल तो आता त्यांच्या अंतर्गत पक्षातली भूमिका आहे, परंतु आज शिवसेना उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली यांनी आज नेते आणि उपनेते आणि सचिव जाहीर केलेले आहेत. त्यामध्ये जे आहे ते उपनेत्यांमध्ये अनेक महिला आहेत. जरी ते वेगळ्या पक्षात असले तरीसुद्धा एकूण राजकारणात स्त्रियांचा सहभाग वाढला पाहिजे त्या दृष्टिकोनातून उपनेत्यांमध्ये महिलांना समाविष्ट केलेलं आहे. त्याच्याबद्दल मला ठीक वाटतं, ती योग्य गोष्ट झालेली आहे. नेते म्हणून जे केलेले आहेत त्याच्यात एकही महिलेचा समावेश नाही आहे. म्हणजे मला असं वाटतं की इतकं बाहेर समाजामध्ये प्रश्न विचारूनसुद्धा ज्यावेळेला एखादे पक्षश्रेष्ठी असं करतात की त्यांना ती एकही महिला त्यांच्या पक्षातली नेता करायला योग्य वाटत नाही. एक सचिव म्हणून त्यांनी महिला केलेली आहे, परंतु नेतेपदामध्ये महिला का असावी का असू नये हे पक्षश्रेष्ठी ठरवणार, पण नेता होण्याची लायकी किंवा क्षमता महिलांमध्ये नाही असं त्यांना वाटत असावं असं मला वाटतं. समाधान झालं तुमचं? भंडाऱ्याची उधळण म्हणजे